नमस्कार मंडळी, मी कविता आणि आपल्या स्वयंपाकघरात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. चला तर मग आजची रेसिपी झटपट आणि चविष्ट रेसिपी सुरू करूया. रेसिपी कशाची आहे आणि काय असेल हे कदाचित तुमच्या बघून लक्षात आलंच असेल. भरपूर प्रोटीन असलेली सोयाबीन वडी फक्त 5 मिनिटात हेल्दी रेसिपी कशी तयार करायची ते आपण व्हिडिओत बघणार आहोत. तर सर्वप्रथम एखादा टोप घ्यायचं, भांडं घ्यायचं, त्यात पाणी टाकायचं, पाण्याला उकळी आणायची आणि त्यामध्ये 50 ग्रॅम सोयाबीनच्या वड्या टाकायच्या. चवीनुसार मीठ टाकायचं आणि पाण्याला उकळी आणायची आहे. 1 ते 2 उकळी आणायची आणि गॅस बंद करायचा. यामध्ये आहे भरपूर प्रोटीन्स. तर ही रेसिपी फक्त 5 मिनिटात तयार होते आणि अतिशय पौष्टिक आहे, चविष्ट आहे व हेल्दी आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी, डब्यासाठी किंवा हलक्या जेवणासाठी उत्तम पर्याय म्हणून ही रेसिपी आहे. तर आपल्याला काय साहित्य घ्यायचं आहे? गाजर, कांदा, लसूणची पात, जर कांद्याची पात असली तर कांद्याची पातही घेऊ शकता, थोडंसं पनीर, टोमॅटो, शिमला मिरची, मॅगी मसाला आणि अमूल बटर. जर अमूल बटर नसेल तर तुम्ही साजूक तूपही घेऊ शकता. तर आता वड्या मस्त थंड झालेल्या आहेत, त्या एखाद्या भांड्यात काढून घेऊ आणि यातील पाणी दाबून दाबून पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे. अशा पद्धतीनं सोयाबीनच्या वड्यातील पाणी काढून टाकायचं. याआधी तुम्ही अशा प्रकारची सोयाबीन वडी कधी बनवली आहे का? नसेल बनवली तर ही रेसिपी बघून अवश्य करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून ही रेसिपी कशी बनवायची हे तुमच्या लक्षात येईल. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटमध्ये व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही करून बघणार आहात का हे लिहायला विसरू नका. आणि पुढची रेसिपी तुम्हाला कुठली बघायला आवडेल तेही तुम्ही सांगू शकता, त्यानुसार मी रेसिपी टाकेल, बनवेल. तर आता आपण यामध्ये दही घेतलेलं आहे. तर 3 ते 4 चमचे दही घेतलेला आहे. त्यानंतर एका पॅकेटमधला अर्धा मसाला आपण या सोयाबीनच्या वड्यावर टाकलेला आहे आणि अर्धा बाजूला ठेवलेला आहे, म्हणजे शिल्लक ठेवलेला आहे. त्यानंतर आता आपण पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये 1 चमचा अमूल बटर टाकलेला आहे. त्यामध्ये आता आपण पाव चमचा किंवा अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे. नंतर कांदा, तर अर्धा कांदा मी यासाठी वापरलेला आहे. कांदा लांब कापून घेतलेला आहे. गाजरही मी लांब तुकड्यामध्ये कापून घेतलेला आहे. तसेच शिमला मिरचीही लांब लांब तुकडे करून घेतलेली आहे. तर सोयाबीनच्या वड्या किती आहे त्यानुसार आपल्याला हे साहित्य घ्यायचं आहे. तर बघा, पाव वाटी मी समजा हे साहित्य घेतलेलं आहे. अंदाजानुसार साहित्य घेतलेलं आहे. तुम्ही जास्तही घेऊ शकता, कारण हे कितीही घेतलं तरी हे साहित्य खाणं चांगलं आहे. त्यानंतर आता आपण लसूणची पात टाकलेली आहे. जर कांद्याची पात असली तर कांद्याची पातही तुम्ही घेऊ शकता किंवा कांद्याची पातही घेऊ शकता आणि लसूणची पात घेऊ शकता. त्यानंतर आता पनीरची तुकडे टाकलेली आहेत. थोडासा टोमॅटो टाकायचा, म्हणजे अर्धा टोमॅटो घेतलेला आहे. पाव चमचा लाल मिरची पावडर. चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्हाला किती तिखट आवडते त्यानुसार तुम्ही कमी जास्त तिखट वापरू शकता किंवा हिरव्या मिरच्याही घेऊ शकता. त्यानंतर आता परत आपण मसाला टाकलेला आहे, मॅगी मसाला. 1 ते 2 मिनिट मस्त फ्राय करून घ्यायचं, जास्त शिजवायचं नाही. कच्च्या भाज्या खायला चांगल्या वाटतात आणि त्या पौष्टिकही असतात, म्हणून भाज्या जास्त शिजवायच्या नाहीत. 2 मिनटं भाज्या शिजवून झालेल्या आहे, थोड्याशा किंचित नरम झालेल्या आहे. त्यानंतर आता आपण दही आणि मॅगी मसाला लावलेल्या सोयाबीनच्या वड्या टाकलेल्या आहेत. तर वड्या आता आपण 2 ते 3 मिनटं मस्त या मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत, जेणेकरून या सर्व भाज्यांची चव या वड्यांना लागेल. आहे ना रेसिपी खूप सोपी आणि खायला भन्नाट चवीची. भरपूर प्रोटीनयुक्त ह्या वड्या तुम्ही लहानपासून मोठ्यापर्यंत कुणालाही देऊ शकता. अतिशय हेल्दी आहेत आणि पौष्टिक आहेत आणि दिसायलाही बघा किती सुंदर आपली डिश तयार झालेली आहे. रेसिपी बघून अवश्य तुम्हालाही अशा प्रकारच्या वड्या बनवाव्या वाटतील तर अवश्य बनवा. आणि जे लोक जिममध्ये जातात, वर्कआउट करतात, त्यांच्यासाठी तर ही रेसिपी उत्तम आहे. बरेच लोक असे आहेत की ज्यांनी आतापर्यंत सोयाबीनच्या वड्या खाल्ल्या नाहीत. त्यांना ते वेगळंच काही वाटते, म्हणजे नॉनव्हेज वाटते. त्यांच्यासाठी ही रेसिपी अतिउत्तम आहे. त्यांनी एक वेळ ही रेसिपी बघून खावी. मला गॅरंटी आहे की ते नेहमी सोयाबीनच्या वड्या खातील किंवा अशा प्रकारे रेसिपी बनवून खातील. तर मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेलच तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच पारंपरिक, झटपट आणि चविष्ट रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन
म्हणजेच घंटीचं बटन असते त्याच्यावरही क्लिक करा, जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे पुढील व्हिडिओ न मिस करता तुम्ही सहज बघू शकाल. कारण आपल्या चॅनलवरती नेहमी हेल्दी आणि टेस्टी रेसिपी अपलोड केल्या जातात. तर बघा, वड्या मस्त तयार झालेल्या आहे आणि त्या आता आपण गरम गरम सर्व करत आहोत. सोयाबीनच्या वड्यांना आणखी पौष्टिक करण्यासाठी मी यावरती छोटे छोटे पनीरचे तुकडे टाकलेले आहेत. तर मस्त आपलं मसालेदार सोया चंक्स तयार झालेला आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी.